नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता ही संत एकनाथ महाराजांची अभंग रचना पाहणार आहोत. संत एकनाथ महाराजांच्या या रचनेमध्ये जे आध्यात्मिक सांगितलेले आहेत, हे आध्यात्मिक पाहण्यापूर्वी आपल्याला थोडक्यात संत एकनाथ महाराजांचा परिचय करून घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संत कवी, त्यांचा जन्म पैठण येथे झाला होता. संत भानुदासांचे ते पणतू, वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत असं एक मतप्रवाह आहेत. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या 12व्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. तेथे 6 वर्ष राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्म ग्रंथांचे अध्ययन कार्य त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण 7 वर्ष त्यांनी तीर्थ यात्रेत घालवली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दन स्वामी त्यांच्या सोबत होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. भागवत संप्रदायातील थोर संत कवी आणि 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक, त्यांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी त्यांच्या सिद्धहस्त वाणीतून हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. अभंग, व्याख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहेत. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा, संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. प्रस्तुत अभंगात संत एकनाथांच्या काव्याचे विशेष आपल्याला दिसून येतात. योगी पुरुष आणि पाण्याची तुलना त्यांनी केली असून योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहेत हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तुत इस अभंग में संत एकनाथ जी ने पानी और योगी पुरुष की तुलना की है और योगी पुरुष पानी से कैसा श्रेष्ठ है, पानी से भी ज़्यादा किस प्रकार श्रेष्ठ है, ये अनेक उदाहरण देकर हमें बताया है. हमें पानी और योगी इसी के बारे में जो तुलना है तो करना होगी और यही सीख योगी का जीवन कैसा रहता है, यही सीख हमें इस काव्य में मिलती है. चला तर मित्रांनो, आता आपण या अभंगातील काव्यपंक्ती पाहूया. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व.
या काव्यपंक्तीमध्ये योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ सांगतात की जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडतो तो योगी पुरुष होय. चकोर पक्षासाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन असून चकोर पक्षी चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. हा चकोर हा या काव्यातील काल्पनिक पक्षी आहे. तदनंतर पक्षीनी आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेऊन मायेची ऊब देते, त्यांना सुरक्षित ठेवते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. तद्वतच योग्यांचे स्थान समाजात असते. योगी हे मृदू प्रेमळ असतात आणि म्हणूनच हे मृदू आणि प्रेमळ असल्यामुळे ते जनमानसामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरतात. संत एकनाथ जी इस काव्य में कहते हैं कि जिस प्रकार से चकोर पक्षी को चंद्रकिरण चाहिए होती है, वो चंद्रों की किरण को पता है, वो पीने के लिए वो अधीर हो जाता है. और इसी प्रकार जैसे पक्षी के बच्चे रहते हैं वो तो छोटे ही होते हैं, वो धूप में नहीं रह सकते. अपनी माँ की जो पंखों की छाव है वो छाव में होते हैं क्योंकि वो भी बहुत छोटे होते हैं. जिस तरीके से मानव जाति के लिए यानी मनुष्य के लिए पानी जो है वो जीवनदायी है और उसको वो चाहिए ही होता है, तो जिस प्रकार से चकोर पक्षी को चंद्रकिरण चाहिए होती है, पक्षिनी के बच्चों को जो उनको पंखों की छाव चाहिए होती है और मनुष्य जाति को पानी चाहिए होता है, इस प्रकार से योगी पुरुष की मन की कोमलता और उसका मधुरता से सबके साथ व्यवहार करना सबको चाहिए लगता है. वो सबको अच्छा लगता है. चला तर मित्रांनो, आपण या योगी सर्व काळ सुखदाता या अभंगातील पुढच्या काही काव्यपंक्तीकडे जाऊया. जळ वरीवरी क्षाळीमळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. जर आपण याचा भावार्थ पाहायला गेलो तर पाण्याने शरीरावरील मळ धुतला जातो. पाणी जे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, या पाण्याने शरीरावरील मळ धुतला जातो. पाण्याने शरीर खरं पाहिलं तर वरवर धुतले जाते, परंतु आपल्या लक्षात आलं असेल की कालांतराने हे धुतले गेलेले शरीर सुद्धा पुन्हा अशुद्ध होते.
कालांतराने शरीर पुन्हा धुतलेलं जे असतं ते अशुद्ध होतं. मात्र योगी पुरुषाच्या सहवासाने, नीट पहा शब्द कसे आहेत, योगी पुरुषाच्या सहवासाने शरीर आणि त्या शरीराबरोबरच मनाची शुद्धी होते. आणि अशी शुद्धी झाल्यानंतर मनुष्याला हा जो योगी आहे, हा योगी अंतर्बाह्य निर्मळ करतो. फक्त वरवर नसून त्याच्या अंतर्मनात शिरतो आणि त्याला निर्मळ करतो. योगी लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेची शिकवण देऊन या भवसागरात असणाऱ्या मानवाचं आयुष्य कायमस्वरूपी उजळून टाकतो. योगाच्या सानिध्यात प्रत्येकाला सुख प्राप्त होत जाते. एकनाथ इस काव्य पंक्ति में कहते हैं, पानी जो है वो सिर्फ ऊपर ऊपर के मैल को धो डालता है, परंतु शरीर के ऊपर का मैल साफ करने का या गंदगी साफ करने का है, परंतु शरीर के ऊपर का मैल साफ करने के बाद या गंदगी साफ करने के बाद ये जो इसमें जो फ़ायदा है, योगी पुरुष जो होता है वो सबके मन के अंदर से और बाहर से भी पूरी तरीके से पवित्र कर डालता है. पानी जो है वो तो सिर्फ ऊपर से साफ करता है, लेकिन योगी पुरुष के शब्द जो होते हैं वो हमारे मन के अंदर और बाहर से मनुष्य के शरीर को अंदर से भी और बाहर से भी स्वच्छ कर डालते हैं. मनुष्य को जब प्यास लगती है तब वो पानी पीता है और वो पानी उसको सिर्फ एक ही बार सूख देता है. जब प्यास लगी तो पिया, उतनी ही बार का सूख देता है. फिर प्यास लगेगी, फिर पानी पीना पड़ता है. जो पानी पीने वाला व्यक्ति होता है वो पानी पीकर सिर्फ उसी क्षण का सुख अनुभव करता है, पर योगी पुरुष जो होता है उसके उपदेशों से ये मनुष्य को संपूर्ण समय के लिए वो सुखी कर देता है. चला तर विद्यार्थी मित्रांनो, योगी सर्व काळ सुखदाता या अभंगातील संत एकनाथांच्या काव्यातील पुढील काव्यपंक्ती पाहूया. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. मनुष्याला पाण्याने मिळणारं सुख हे क्षणिक व मर्यादित आहेत. आपण कित्येक वेळा पाहतो की खूप तहानलेल्या माणसाला
पाणी प्यायल्याने क्षणभर लगेच समाधान मिळते, पण मित्रहो, पुन्हा काही वेळाने त्या व्यक्तीला तहान लागते. पाण्याने मिळणारी ही तृप्ती क्षणभंगुर असली तरी मात्र योगी पुरुषांच्या सानिध्याने स्वानंद तृप्ती लाभते. जे सुख कधी कमीही होत नाहीत किंवा ते सुख कधीही संपत नाहीत, असं असणारं चिरंतन सुख माणसाला प्राप्त होते. प्रत्येक मनुष्य स्वानंद तृप्तीसाठी धडपडत असतो. योगी पुरुषाच्या सहवासामुळे ही स्वानंद तृप्ती सहज प्राप्त होते. मित्रहो, लक्षात आलंच असेल तुमच्या की आपला स्वतःला झालेला आनंद जो आहे हाच या ऐहिक जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा आनंद आहे. एकनाथ इस काव्य पंक्ति में कहते हैं, पानी का सुख कितना होता है। जो व्यक्ति पानी पीता है वो सिर्फ उसी क्षण के लिए उसे समाधान महसूस करता है, और ऐसा सुख है वो तो क्षणिक होता है, मतलब क्षण भर के लिए ही होता है। लेकिन योगी जो सुख देता है वो मनुष्य को अपने उपदेश से, अपने अच्छे ज्ञान से वो सुख देता है। वो सुख कभी न खत्म होने वाला ऐसा अखंड आत्मिक सुख देने वाला होता है। योगी ने दिया हुआ सुख कभी भी कम नहीं होता, उसमें कुछ भी गलत नहीं होता, वो कभी बदलता नहीं, और ऐसा सुख हमेशा के लिए अक्षय रहता है, जिसका कभी भी नाश नहीं होता। इस काव्य पंक्ति में सुख के बारे में यानी आध्यात्मिक सब लोगों के जीवन में जो आशादायी चित्र यानी भविष्य के बारे में सोचने वाला चित्र, ये काव्य पंक्ति में संत एकनाथ जी हमें और एक उदाहरण के साथ समझा देते हैं। मित्रांनो, योगी पुरुषाची पाण्याबरोबरची असणारी तुलना आपण एक एक काव्यपंक्तीतून पाहत असतानाच पुढील काही काव्यपंक्तींमधून अजून त्याची स्पष्टता आपल्याला नक्की दिसून येते। संत एकनाथ म्हणतायत, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। पाण्यापेक्षाही योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचा गोडवा केवळ जिभेलाच कळतो। मित्रहो, आपल्याला ज्ञात आहे की परमेश्वराने
जो आपल्याला नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत आणि या पंच ज्ञानेंद्रियांमध्ये जीभ हे एक अत्यंत महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. या जिभेवरून आपल्याला पदार्थाची चव कळते आणि म्हणून इथे त्या जिभेबद्दलचं वर्णन करताना संत एकनाथ म्हणतायत की पाण्याचा गोडवा जो असतो तो केवळ जिभेलाच कळतो. तो जिभेपुरताच मर्यादित राहतो. परंतु योगीचं जर सहवास तुम्हाला सहचार्य लाभलं तर तुमच्या जीवनात अलौकिक अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात. योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करतो आणि असं सर्व इंद्रियांना संतुष्ट केल्यामुळे मनुष्य आंतरबाह्य हा निर्मळ होत जातो. आता मनातील कटुता जी आहे, जशी ज्ञानेंद्रिय दिलेली आहे तसे काही षडविकार सुद्धा आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने निर्माण केलेले आहेत आणि त्या षडविकारांमधील द्वेष, मत्सर अशा प्रकारचे जे दुसऱ्याबद्दलच्या ज्या काही वाईट भावना आहेत त्या आपल्या मनात त्याचे तरंग सातत्याने उमटत असतात आणि मनातील ही कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभावे आणि ते चिरकाल टिकणारे असावे असा अर्थ यातून आपला घेतला तर ते वावगं होणार नाहीत. संत एकनाथ जी इस काव्य पंक्ति में हमें कहना चाहते हैं, पानी की जो मधुरता है, पानी का जो मीठापन है वो सिर्फ मुँह से ही जीभ में रहते हैं. इसी के बारे में विचार किया गया है. लेकिन योगी पुरुष जो मीठापन, मधुरता अपने व्यवहार से मनुष्य को देता है, उससे मनुष्य के सब इंद्रिय जो है वो शांत हो जाती है और मनुष्य की संपूर्ण शरीर की जितनी इंद्रिय रहती है उन सबको सुख मिलता है. योगी ने दिए हुए मीठी वचनों से यह सुख मिलता है. यानी योगी और पानी के बारे में सोचते हुए संत एकनाथ जी हमें इस काव्य पंक्ति में सलाह देने चाहते हैं कि पानी से बेहतर योगी का सहचर्य रहता है. पानी तो एक बार पीने के बाद पुनश्च प्यास लग जाती है और योगी हमारे साथ रहेगा तो मनुष्य सुखी संपन्न हो जाता है. चला तर मित्रांनो, पुढील काव्यपंक्ती पाहूया. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. संत एकनाथ या अभंगात स्पष्ट करतात की अहो मेघाच्या मुखातून
पाण्याचं अधःपतन होते. म्हणजेच आकाशातील त्या काळ्याकुट्ट ढगांमधून पाण्याच्या धारा धरतीवर बरसतात आणि बरसल्यामुळे काय चमत्कार होतो. त्यामुळे पावसाच्या माध्यमातून आणि पाऊस पडल्यानंतर लोकांना खूप आनंद होतो. सर्व लोक धरतीवर पाऊस पडल्यामुळे समाधानी होतात. या ढगांतून कोसळणाऱ्या पाण्यामुळे धरतीवर हिरवळ पसरते. त्यातून अन्नधान्याची निर्मिती होते. ही नवनिर्मिती जी आहे ही निसर्गाची किमया आहे. या नवनिर्मितीतूनच जे जे सजीव आहेत त्या सजीवांचं पोषण करण्याची क्षमता या धरणी मातेच्या कुशीत आहेत. खायला पोटभर अन्न व प्यायला घोटभर पाणी मिळाल्याने लोक सुखी समाधानी होतात. म्हणजेच या ठिकाणी या ढगाच्या माध्यमातून परोपकार हा सद्गुण आपण घ्यायला हवा. आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीतून इतरांना जास्तीत जास्त आनंद कसा होईल या दृष्टीने आपली कृती असावी. या दृष्टीने आपलं दैनंदिन जीवनातील आचरण असायला हवं. संत एकनाथ जी के अनुसार बादल जब पानी से भर जाते हैं और अंत में नीचे जमीन पर वर्षा के रूप में गिरते हैं. जब गिरते हैं तब जमीन पर अनाज उगता है. वर्षा को देखकर सब मनुष्य आनंदित हो जाते हैं, प्रफुल्लित हो जाते हैं. इस प्रकार से पानी का जो वर्षा से धरती पर आना और मनुष्य को सुखी करना, समाधानी कर देना और मनुष्य को भी सुखी और समाधानी कर देता है. अब यहाँ पे धरती का इस प्रकार से समाधानी करना ही, धरती जी है वो धूप में तपी हुई रहती है तो बारिश की पानी से ठंडक महसूस करती है और उसके बाद में उसके अंदर पड़े हुए जो बीज है वो पड़े हुए बीज अंकुरित होते हैं. खेतों में अनाज उगाते हैं और खेतों में मनुष्य की अनाज खाने के लिए मिलता है. उसके पेट का साधन है वो तो खेत में तैयार हो जाता है तो वो भी खुश हो जाता है. और इसलिए इस धरती पर धरती और मनुष्य दोनों खुश हो जाते हैं बारिश से वजह से. लेकिन वो जो बादल है वो बादल लाने के लिए बादल का जो कार्य रहता है वैसा ही कार्य योगी अपने जीवन में और अन्य व्यक्ति के जीवन में संतोष लाने के लिए योगी का कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होता है. मित्रांनो, आता आपण या योगी सर्व काळ सुखदाता या अभंगातील शेवटच्या काव्यपंक्तीकडे येत आहोत. इथे संत एकनाथ आपल्याला शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये सांगतायत
तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञान उद्धरी. याचा जर आपल्याला अर्थ पाहायचा झाला तर आपल्या आत्म्याला थेट परमेश्वराशी जोडू पाहणारा योगी हा किती महान आहे, हा किती श्रेष्ठ आहे, हे संत एकनाथांनी आपल्याला समजावलेलं आहे. संत एकनाथ म्हणतात की मेघमुखातून धरणीवर येणारे पाणी ही अन्नधान्याची निर्मिती करतातच. त्याचप्रमाणे योगी पुरुष सुद्धा या इहलोकी जन्म घेतात. योगी पुरुष हे सिद्ध पुरुष असतात आणि असं असून सुद्धा ते या इहलोकी म्हणजे पृथ्वी तलावावरती जिथे मनुष्य जीवन आहे त्या इहलोकी जन्म घेतात आणि स्वर्गलोकातून ते जणू खाली येतात, म्हणजेच धरतीवर जन्म घेतात. आणि त्यांचं या स्वर्गलोकातून धरतीवर येण्याचं प्रयोजन काय असेल, कधी विचार केला का आपण? तर त्यांचं प्रयोजन हेच असतं की धरतीवर जन्म घेतात आणि आत्मज्ञान, स्वतः जवळचं असणारं जे काही ज्ञान आहे त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. आणि ते आत्मज्ञान सामान्यांना, जनसामान्यांना देऊन त्या लोकांचा उद्धार करतात. म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यांना त्या ज्ञात करून देऊन त्यांना सकल सुखी समाधानी करावं, त्या लोकांचा उद्धार करतात, त्यांचं कल्याण करतात. आपल्या भजन कीर्तनातून ज्ञान देऊन ते, कारण परमेश्वराला आणि कशाचीच अपेक्षा नाहीत की तुमच्या मुखामध्ये सदैव परमेश्वराचं नामस्मरण राहावं, ही एकच गोष्ट त्याला प्रिय आहे. भगवंताला प्रिय असणारी गोष्ट कोणती? की मनुष्याच्या मुखी सदैव परमेश्वराचं अखंड नामस्मरण राहावं, हीच ती गोष्ट आहे. आपल्या भजन कीर्तनातून ज्ञान देऊन ते सर्व लोकांना सुखी समाधानी करतात असं आपल्याला दिसून येतं. संत एकनाथ जी के अनुसार जैसा बादल पूरा भरने के बाद, जब बादल पूरा भर जाता है तभी धरती पर गिर जाते हैं, इसी प्रकार योगी पुरुष जो है वह पृथ्वी पर जन्म लेता है और उसके बाद में अपने ज्ञान के भंडार को अपने अंदर भर लेता है. तब उसके उपदेश और उसके व्याख्यानों से लोगों का मन धरती के जैसे समाधानी होते हैं. जैसे धरती बारिश से समाधानी हो जाती है, वैसे मनुष्य मन जो है वो योगी के उपदेश सुनते से ही समाधानी होती है. योगी पुरुष उसके खुद के ज्ञान समस्त मानव जाति का उद्धार करता है, उनको अच्छी बातें सिखाता है. बुरी बातें कैसी रहती है उसे ध्यान मत देने का. मतलब योगी पुरुष बादलों के समान होता है. जैसे बादल होते हैं वैसे ही योगी पुरुष होते हैं. और मनुष्य है वो धरती के समान होता है, क्योंकि योगी के उपदेश का वर्षाव जब लोगों के ऊपर होता है
तो वह तृप्त और समाधानी हो जाते हैं और अपने जीवन में अखंडित ये समाधान और तृप्ति रखते हैं। विद्यार्थी मित्रों, योगी सर्व काळ सुखदाता या अभंगातील काही काव्यपंक्तींचा आपण रसास्वाद ऐकलात. आता परीक्षेमधील एक प्रश्न प्रकार जो आहे याबद्दल थोडी माहिती तुम्हाला मी देतो आहे. हा प्रश्न प्रकार 4 गुणांसाठी असतो आणि अत्यंत सोपा असा प्रश्न प्रकार आहेत. त्याचे 4 मुद्दे दिलेले असतात आणि त्या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्या कवितेवर आधारित कृती सोडवायची असते. पहिला मुद्दा आणि त्याचं उत्तर मी सांगणार आहे. त्या कृतीवर आधारित पहिला मुद्दा आहे. सुरुवातीला त्या कवितेचं नाव दिलं जातं. दिलेल्या कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असं सांगितलं जातं. यामध्ये पहिली कृती आहे कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं आहे. तर योगी सर्व काळ सुखदाता याचे कवी आहेत संत एकनाथ. दुसरी कृती आहे कवितेचा रचना प्रकार लिहा. योगी सर्व काळ सुखदाता ही कविता आणि हा रचना प्रकार आहे अभंग. अभंग रचना आहे. कवितेचा काव्यसंग्रह सांगा असं म्हटलं जातं. तर योगी सर्व काळ सुखदाता हा अभंग एकनाथी भागवत शासकीय प्रत या संग्रहातून घेतलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे काव्यसंग्रह कुठून शोधायचं. तर काव्याच्या शेवटी जेव्हा काव्य संपतं तेव्हा खाली तळटीपेमध्येच याचं उत्तर दिलेलं असतं. तो कशातून, एखादा गद्यपाठ असेल तर ते कोणत्या पुस्तकातून तो उतारा घेतलेला आहे हे सांगितलं जातं. तर पद्यपाठाच्या नंतर, कवितेच्या नंतर, त्याच्या संपल्यानंतर लगेचच खाली तो दर्शवण्यात येतो. ती कविता कशातून, कोणत्या पुस्तकातून किंवा ग्रंथातून घेतलेली आहे ते सांगितलं जातं. कवितेचा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. योगी पुरुष व पाण्याची तुलना करून योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व स्पष्ट केलेलं आहे. योगी पुरुष हा कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला अधोरेखित करायला हवं योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व. त्यानंतर एक एक गुणांसाठी काही प्रश्न असतात. तर 2 गुणांसाठी असणाऱ्या प्रश्नांमध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा असा एक प्रश्न असतो. आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहताना त्याचं उत्तर असं आहे की पाणी ताण शमवते व काही काळापुरते संतुष्ट देते, समाधान देते. पाण्यामुळे शेतीतून अन्नधान्य मिळते, भूक भागवते, ताण शमवते, मळ घालवते, स्वच्छता करणं ही सर्व पाण्याची कार्य सांगितलेली आहेत. अशा या पाण्याची तुलना संत एकनाथांनी योगी पुरुषाबरोबर केलेली आहे. योगी ज्ञानदान करून मनुष्याची सर्वेंद्रिय जी आहे ती तृप्त करतात आणि यासाठीच ते इहलोकात जन्म घेतात. स्वर्गलोकातून ते भूलोकामध्ये म्हणजे इहलोकामध्ये जन्म घेऊन लोकांना कीर्तन हे प्रबोधनाचे सर्वात उत्तम असं सत्संगाचं साधन आहे. आणि या कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाचं निरंतर सुख हे योगी देत असतात. आणि म्हणूनच योगी पुरुष आणि पाणी,
पाणी नसेल तर आपलं जीवन अमूल्य असणारं जीवन पाण्याअभावी निरर्थक ठरू शकेल. म्हणून योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत आणि या दोघांचेही आपण योगी पुरुष आणि पाणी याचा आपण सन्मान करायला शिकायला हवं. धन्यवाद.